नाही, आपणा सर्वांना माहिती आहे की शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल आणि आज असं 2 दिवसाचं शिबिर येथे संपन्न झालं आणि या कार्यक्रमामध्ये, या शिबिरामध्ये आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख ही संघटनेची काही मोजकी माणसं होती. हे बंद करा विनोद. आणि या मोजक्या लोकांना म्हणजे ही सगळी आमची शिवसेनेची पदाधिकारी मंडळी. सर्वांना कल्पना आहे की पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. पाऊस अजून तसा सुरू झालेला नाही, परंतु हा पाऊस संपेपर्यंत निवडणुका येणार आहेत. खरं म्हणजे 19 जूनच्या आधी मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम घेणार होतो. दुर्दैवाने गोपीनाथजींची दुर्घटना घडली आणि हा कार्यक्रम हा पुढकरला. खरं म्हणजे आज गोपीनाथजी हवे होते. हा संघटनात्मक कार्यक्रम आहे, सदस्य नोंदणी अभियान आहे आणि लोकसभेच्या विजयाच्या पार्श्वभूमीवरती येत्या विधानसभा निवडणुकीत एका आत्मविश्वासाने आणि लोकांना विश्वास देण्यासाठी त्याने एक कार्यक्रम दिला गेलेला आहे. तो कार्यक्रम साधारणतः महिनाभर त्याचा कालावधी आहे, कारण पाऊस कसा, कधी, कुठे लागेल त्याच्याप्रमाणे हा थोडासा पुढेपाठी होईल. या दरम्यान आम्ही सर्व नेते जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे दौरा करत आहोत. आजच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आणखीन एक चांगली गोष्ट घडलेली आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आदेश शिवसेनेत तर आहेत, सुबोध भावे आहेत, शरद पोंक्षे आहेत, अमोल कोल्हेंना आज उपनेत्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबरीने एक नवीन हिरा आम्हाला आमच्या टीममध्ये मिळालेला आहे, नितीन बानगुडे पाटील, आणि त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. एक शिवभक्त, शिवराय नुसतं एक इतिहास सांगणं नव्हे तर नव्याने त्यांनी, मी म्हणेन, शिवरायांकडे बघण्याची दृष्टी असलेला माणूस आहे आणि खरंच मला अभिमान आहे की दिवसागणिक आमची टीम ही मजबूत होत चाललेली आहे. या निमित्ताने मला असं वाटतं एक संघटनात्मक कार्यक्रम मी पक्षाला दिलेला आहे आणि त्या संदर्भात जर काही आपल्या मनात प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. एक प्रश्न सातत्याने तुम्हाला मुख्यमंत्री व्हावी अशी मागणी शिवसैनिकांकडून होते, तर याच्यावरती भाषणामध्ये पण तुम्ही काही क्लिअरली? हो, बरोबर आहे, कारण स्वतः व्यक्तिगत स्वप्न घेऊन जगणारा मी नाहीये. जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे ते महाराष्ट्राचं आणि देशाचं हित पाहणारं, त्यांचं भलं चिंतणारं ते स्वप्न आहे. त्याच्यामुळे आधी पहिली निवडणूक जिंकलं पाहिजे आणि निवडणूक जिंकताना मी आज जे थोडीशी एक विजन दाखवली, हा आमचा काय पूर्ण वचननामा नाहीये, परंतु मी मुंबईसाठी एक 2-3 गोष्टी दाखवल्या, राज्यासाठी सुद्धा 1-2 गोष्टी मी बोललेलो आहे. माझा प्रयत्न असा आहे की जो वचननामा आम्ही तयार करतो आहोत त्या वचननाम्यात एकही वचन असं असतं का की जे कोणत्याही अडचणीमुळे आम्ही पूर्ण करू शकलो नाही. पूर्णपणे उत्तर मिळाल्यानंतरच आम्ही ते वचन देणार आहोत. जसं आज मुंबईचा कोस्टल रोड, त्याचं प्रेझेंटेशन मी दिलेलं आहे. अर्थात एक गोष्ट प्रामाणिकपणाने मी सांगतो की हा काही आराखडा मी नाही केलेला, हा तज्ज्ञांनी केलेला आहे, परंतु 2-3 वर्ष राज्य सरकारने तो दाबून ठेवला होता. खरं म्हणजे आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असताना सुद्धा त्यांनी हा कोस्टल रोड का पुढे केला नाही, त्याच्यासाठी पर्यावरणाची मंजुरी का मिळवली नाही, का लोकांसमोर आणला नाही, त्याच्यावरती चर्चा का घडवली नाही. तर आज जो आम्ही आराखडा दिलेला आहे, दाखवलेला आहे, त्याच्यात मुंबईतल्या कोळीवाड्यांना कुठेही धक्का न लागता, कारण तो एक प्रश्न असतो की बाबा कोस्टल रोड म्हटल्यानंतर कोळीवाड्यांचं काय होणार, तर तमाम कोळी बांधवांना, माता भगिनींना मी एक विश्वास देतोय की तुमच्या रोजीरोटीला, तुमच्या घराला कुठेही धक्का न लागता हा रस्ता आपण करू. किंबहुना कोळीवाड्यांचा विकास हा वर्षानुवर्षे खोळंबलेला आहे, तो विकास सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर अग्रक्रमाने आपण त्यांना परवानगी देऊ. जसं एक मिनिट, जिस तरह से लोकसभा का चुनाव हुआ, एक चेहरा लेकर आप लोग प्रधानमंत्री के पद के लिए और पूरे सरकार को बदलने के लिए गए, आपके अगल बगल में जितने भी नेता बैठे हैं सब आपको इस चेहरे के रूप में देख, सबको मैं धन्यवाद देता हूँ जी. लेकिन सवाल अभी शुरू होता है कि सभी आपको चेहरे के रूप में देख रहे हैं, सभी. मैं महाराष्ट्र का चेहरा देख रहा हूँ कि मेरे महाराष्ट्र का चेहरा कैसा होना चाहिए. क्या महाराष्ट्र का चेहरा एक चांगला, समृद्ध, संपन्न असा माझा महाराष्ट्र असला पाहिजे
आणि त्या महाराष्ट्राच्या चेहऱ्यासाठी माझी तळमळ आहे, आमच्या सगळ्यांची तळमळ आहे. उद्धव जी, तो क्या शिवसेना अपना सीएम का उम्मीदवार घोषित नहीं करेगी? अजून ती वेळ आलेली नाही. मला असं वाटतं महायुतीतल्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्यावरती चर्चा केल्यानंतर करीन. मुळामध्ये जे मी तुम्हाला सांगतोय, आधी ठीक आहे मी मुख्यमंत्री होणार, कशासाठी होणार, काय करणार मी, काय तुमच्याकडे कार्यक्रम आहे, प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा लोकांना काय आम्ही करणार ते सांगतो आहे आणि त्याच्यानंतर महायुतीमध्ये चर्चा होईल, मग ठरवू ना आम्ही. अभी संजय राउत जी ने कुछ देर पहले कहा कि शिवसेना का मुख्यमंत्री होगा, जिस तरह से दिल्ली में मोदी उसी तरह महाराष्ट्र में, क्योंकि संजय राउत शिवसैनिक है, तो शिवसैनिक मेरे ऊपर प्यार करते. उनका सम्मान करते भावना का, और मी त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो, सगळ्या शिवसैनिकांच्या भावनेचा मी आदर करतो. परंतु पक्षप्रमुख म्हणून मला विचारल्यानंतर साहजिकच आहे, असे प्रेमणारे जर का सैनिक नसतील तर पक्ष पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून ह्यांच्या सगळ्यांच्या प्रेमावरतीच मी पक्ष पुढे नेतोय आणि ते करताना त्या प्रेमाचा उपयोग मला महाराष्ट्रासाठी करायचा आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण हा विषय नंतर कधी बोलू शकतो, परंतु आज ज्या काही 2-4 गोष्टी मी सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत. जसं मुंबईसाठी कोस्टल रोड आहे, मुंबईसाठी रेसकोर्सच्या ठिकाणी एक सार्वजनिक उद्यानाचं मी हे मांडलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोणाला कल्पना नसेल, परंतु मुंबईला पूर्व किनारा सुद्धा आहे आणि या पूर्व किनाऱ्यावरती दारूखाना, जंकयार्ड अशा काही नको असलेल्या गोष्टी आहेत. माझ्या मते नेव्ही आणि बीपीटी यांच्या ताब्यात असलेला हा भूभाग त्यांच्याशी बोलून, नेव्ही तर पाहिजेच मुंबईच्या आणि देशाच्या रक्षणासाठी, तिकडे अजिबात हयगय करून चालणार नाही, डॉक सुद्धा पाहिजे, पण त्यांच्या ताब्यात असलेली अतिरिक्त जागा, ह्या अतिरिक्त जागेचा उपयोग मुंबईसाठी का करायचा नाही. तर केंद्रामध्ये आता नितीन गडकरी जे आहेत त्यांच्याकडे हे खातं आहे, तर तिकडे बोलून डिफेन्सशी बोलून ह्यांच्या ताब्यातली जर का जागा मोकळी केली तर साधारणतः 900 एकर जागा ही मुंबईला मिळू शकते आणि मुंबईकरांना मुंबईसाठी पूर्व किनारा सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. हा एक फार मोठा विचार आहे, मोठा विषय. आणि तसंच मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना जी काय महापालिकेची ताकद आहे त्या ताकदीनुसार मुंबई पालिकेच्या शाळेत राबवली, तिचे चांगले रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळत आहेत. सरकार आल्यानंतर ही पूर्ण यंत्रणा मी राज्यामध्ये राबवण्याचा विचार करतोय की जेणेकरून ग्रामीण भागातली जी काही आपली मुलं आहेत, साध्या घरातली मुलं आहेत, ज्यांना मुंबईमध्ये येऊन कॉलेज शिक्षण करणं परवडणार नाही, त्यांना इकडे येऊन राहणं शक्य नाहीये, तर मला असं वाटतं की ही यंत्रणा अशी उभी करायची की मुंबई विद्यापीठाने हा सगळा जो काही अभ्यासक्रम आहे तो राबवायचा. तिथले विद्यार्थी तिथल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतील, त्यांना व्हर्च्युअलच्या माध्यमातून ते जोडले जातील, इथला शिक्षक त्यांना शिकवेल, ते त्याच्याशी बोलू शकतील. हा एकदा डायलॉग सुरू झाल्यानंतर ती मुलं तिथेच परीक्षा देतील, पण त्यांना जी पदवी आहे ती मुंबई विद्यापीठाची मिळेल, त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुद्धा उंचावेल आणि समान होईल. तर अशा काही गोष्टी आणि त्याचबरोबरीने उद्योगधंद्यासाठी चांगलं वातावरण, वीज ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या वचननामे त्यांच्या पुढे येतील. आपके शब्द याद दिला रहा हूँ, इंडियन मर्चेंट चैम्बर में आप गए थे, वहां पर आपका स्वागत हुआ. आपने आपके शब्द याद दिला रहा हूं, आपने कहा था मैं सपनों का सौदागर नहीं हूं, बिल्कुल, और जो सपने हैं उनको मैं पूरा करने का भरोसा दिलाता हूं. तो आप इतने सालों से महाराष्ट्र के गांव शहर घूम रहे हैं, तो यहाँ की जनता क्या सपना देख रहा है जिसको आप पूरा करेंगे, वो बताइए. महाराष्ट्र की जनता सपना देख नहीं सकती क्योंकि उनकी नींद उड़ गई है. या सरकारमुळे त्यांची झोपच उडाली, तर ते बिचारे स्वप्नच बघू शकत नाही. त्यांना फक्त 2 घास मिळाले, रोजीरोटी मिळाली, मुलांना शिक्षण मिळालं, त्यांना नोकरी मिळाली, एवढं त्यांना दुर्दैवाने मी म्हणेन एवढं साधंच स्वप्न सुद्धा आपण पूर्ण करू शकलेलं नाही. आणि जिथे शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येते, तो काय म्हणजे तो झोपला की झोपला, त्याला तो स्वप्न काय बघणार. आज आदित्यनी सुद्धा भाषणामध्ये मिशन 150 सांगितलं, सामना सुद्धा आग्रह की 100% शिवसेनेचाच मुख्यमंत्री द्यायचा प्रयत्न करू. शेवटी पक्ष जास्त आमदार निवडून स्वबळावरती सत्ता आणण्यावरती नाही, शेवटी पक्ष म्हणून ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे की माझा पक्ष वाढवणं. ह्याचा अर्थ लगेच काही युती तोडणं आणि दुसऱ्यावरती कुरघोडी करणं असं नाहीये. पण एक महायुतीच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आपण हा पुढची, पण त्याच्या आधी माझा 19 जूनचा वर्धापन दिन आला, त्याला मी काय करू. करणार आहात का? अर्थात करणार. उद्धव जी आप चुनाव लड़ेंगे? उद्धव जी क्या आप भी चुनाव लड़ने का फैसला लेंगे? जिस चुनाव क्षेत्र से अगर मैं लड़ना चाहूं उस चुनाव क्षेत्र में आप रहेंगे और मुझे वोट देने का वादा करते हो तो लड़ूंगा.
मैं आपको वोट दूंगा कि आप 2 चुनाव लड़ोगे? म्हणजेच माझे जर का मी तुम्हाला काही विरोधक नाही म्हणत, पण जर मला मत द्यायला उत्सुक असतील तर नहीं, एक मिनट, नहीं सुनो, ये कोई मजा मस्ती का विषय नहीं है, लेकिन ऐसा विषय आज तक मैंने कभी सोचा नहीं है, और इसलिए मैं बार बार कह रहा हूं कि हमारे जो सारे मित्र पक्ष है उनके साथ बात सलाह मशवरा करने के बाद जो भी हमारा निर्णय है हम घोषित करेंगे। अभी आपकी जल्दबाजी मैं समझ सकता हूं, लेकिन मुझे कोई जल्दबाजी करने की आवश्यकता नहीं है। 2004 मध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं होतं, त्यावेळेस तुम्ही असं म्हणाला होता की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. नाही, असं नाही मी म्हणालेलो. साहिल असं काहीतरी मुख्यमंत्री व्हायला आवडेल. नाही. अरे एक मिनिट थांब ना, आता विचार. हा, थांब ना, त्यांना विचारू ना. 2004 मध्ये अधिवेशनाच्या वेळेस पण आता 10 वर्ष उलटून गेली. 10 वर्ष उलटून गेली. त्यावेळेस तुम्ही मग आता असं मी आणखीन काहीतरी बोल, मला पंतप्रधान व्हायला आवडेल, मला हे व्हायला, असं नाहीये. नाही, मला एकतर वाटत नाही की मी त्यावेळेला असं बोललो होतो. पण एक गोष्ट नक्की की मी मुख्यमंत्री होणं न होणं या विषयावरती मी काही विचार केलेला नाही, आणि संपूर्णपणे हा विषय मला असं वाटतं, मी पुन्हा सांगेन की दुर्दैवाने गोपीनाथजींची जी दुर्घटना घडली त्याच्यामुळे हे सगळे विषय जरा सगळे मागे पडलेले आहेत. पुन्हा एकदा खरंच आम्ही महायुती म्हणून एकत्र भेटतो आहोत. सुरुवातीला एक हा मोठा धक्का आहे, या धक्क्यातनं सावरण्यासाठी पहिले आम्ही जरा भेटू, आणि नंतर मग हळूहळू पुढे कसं जायचं हे ठरवू. त्याच्या आधीच भाजपकडनं जागा वाढवून मिळायची मागणी होते. नाही, अजिबात होत नाहीये हे, याच्यामध्ये सत्य नाही. कोणीही माझ्याकडे मागणी केली. प्रेस कॉन्फरन्समध्ये फडणवीस आणि आशिष शेलार दोघांनी ही गोष्ट सांगितली मीडिया समोर की आम्हाला यावेळेचा लोकसभेतला परफॉर्मन्स बघता आम्हाला जास्त जागा पाहिजे. मी याच्यावरती काहीच बोलणार नाही, कारण माझ्याशी कोणीच बोललेलं नाहीये, आणि प्रेस मधलं सगळं तुम्ही खरं नका धरू. थांब एक 32 जागा विधानसभेच्या अशा आहेत की आजतागत शिवसेना कधीच विजय झाली नाही, त्या जागा आम्हाला मिळाव्यात. मला या विषयावरती बोलायचंच नाही, कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही बोलू, आणि बोलल्यानंतर जे काय निष्पन्न येईल ते तुमच्यासमोर ठेवू. मला बोलायचं ते त्यांच्याशी बोलेन, तुमच्या मार्फत कशाला बोलू. The Congress party is contemplating removing Prithviraj Chavan as the chief minister, and various other names including Sushil Kumar Shinde are coming to the fore. हमने भी तय किया है कि उनको हटाएंगे 2 महीने के बाद. उद्धव जी, देखिए लोकसभा का जब चुनाव हुआ, बीजेपी की तरफ से सीधा कहा गया एक चेहरा नरेंद्र मोदी, उनके नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा. एक मिनट सुनिए ना, एक मिनट, छोटा सा सवाल. नहीं, सुनने की जरूरत नहीं. आप कितने भी कोशिश करेंगे मैं उत्तर देने वाला नहीं हूँ. आपकी सारी कोशिशें बेकार होने वाली है. बहुत चेहरे सांगू शकता की सर्व नेत्यांची चर्चा झाल्यानंतर आम्ही डिक्लेअर करू असं तर म्हणू शकाल. पण आता बोललो ना मी, आणखीन काय वेगळं बोलू. सवाल रह गया, आपने जवाब नहीं दिया कि क्या आप चुनाव लड़ना, कुछ सवाल रहना ही अच्छा रहता है. चुनाव लड़ना क्या आपका इरादा है या नहीं? आज तक मैंने कभी ऐसा सोचा नहीं. आपको लगता है कि जिस तरह से कुछ और लोग चुनाव लड़ने की तैयारी में हैं, आपको भी अब समझ आ गया कि, लेकिन मेरा निर्णय मैं लूंगा ना, बाकी लोगों के पर निर्भर क्यों रहूंगा, या क्यों रहे मेरा निर्णय. मला वाटतं काय की ऐका, तुम्ही किती गोष्टी या गोलगोल केल्या तरी मी काय उत्तर तुम्हाला देणार नाही. तुमच्या मनातले प्रश्न जे होते तुम्ही विचारून झालेले आहात. सवाल पूछ सकते हैं. एमएचए ने एक ऍडवायझरी काढली आहे, कोणी? डिपार्टमेंटने एक ऍडवायझरी काढली आहे की नेते जे आहेत त्यांनी ऑफिशियल कम्युनिकेशन सोशल नेटवर्किंगवर हिंदीमध्ये करावं, आणि याच्या विरोधात करुणानिधींनी स्ट्रॉंग पत्र लिहिलेलं आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? अजून दिसलंच नाही मला बघायला. आता तुम्ही पहिल्यांदा बोलले तर आता दिसल्यावरती मी बघेन. त्यांनी असं सांगितलं की हिंदीची सक्ती करण्यात येऊ नये, गृह मंत्रालयाचा कारभार करताना हिंदीची सक्ती करण्यात येऊ नये. मला असं वाटतं लोकसभेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत बोलण्याची अनुमती दिलेली आहे. सांगतो. त्याच्यामुळे जसं आता नरेंद्र मोदी परदेशात गेल्यानंतर सुद्धा हिंदी बोलणार आहेत, बरोबर आहे, तसं प्रत्येक जण प्रत्येकाच्या भाषेत जर बोलणार असेल, मुळामध्ये कम्युनिकेशन हा महत्वाचा भाग आहे. कम्युनिकेशन हा महत्वाचा भाग आहे, तो ज्याला त्याला त्याच्या भाषेत करू द्यावा. देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली की उद्धव ठाकरेंचीच भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका ठरली जाईल, बाकी कुठल्या भूमिकेचा विचार केला जाणार. बरोबर आहे ना, बाकी भूमिका असते कुठे आमच्याकडे? बाकी भूमिका कुठे असते? आदित्य ठाकरे शेवटची भूमिका मांडायची, नेत्यांची भूमिका आम्ही सगळे मिळूनच भूमिका घेत असतो. आदित्य सवाल हम जानना चाहेंगे कि ये जो सवाल उठ रहे हैं, मैं आपसे भी जानना चाहूंगा कि उद्धव जी उसको अवॉइड कर रहे हैं, लेकिन आपने अलीबाग की सभा में भी कही थी, शिविर में भी कही थी कि उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री बनने चाहिए. क्या आप आज भी मैंने कहा था कि नेतृत्व उनका होना चाहिए, तो नेतृत्व इस विषय पर आप भार दो. और जो अरे एक मिनट,
नाही, एक मिनिट, मी उत्तर देतो. ज्या क्षणी मी समजा खरंच असं ठरवीन त्या क्षणी तर मला बाहेरून बोलावंच लागेल ना. घरी बसल्या बसल्या मी तर काय मनात आणलं तरी मुख्यमंत्री बनू शकत नाही. तर तुम्ही चिंता करू नका. जर मी तसं ठरवलं लोकांनी असं काय निर्णय घेतला तर मी तुमच्याच माध्यमातून बोलेन. तुम्ही काय चिंता करता. कार्यकर्त्यांशी चर्चा करताना तुम्ही पुन्हा एकदा विकासाचं मॉडेल देणार आहात. हो, दाखवलं. मुंबईचं ईस्टर्न कोस्ट आता मुंबईचं दाखवलंय तसं पूर्ण राज्याचं. राज्यासाठी काय अजून डेव्हलप. राज्यासाठी सुद्धा जसं मी त्यांना एक काय सांगितलं की माझ्याकडे उत्तर असल्याशिवाय मी कोणती गोष्ट मांडणार नाही. आणि पहिला विश्वास हा कार्यकर्त्यांचा बसला पाहिजे. म्हणून मी त्यांना दाखवलं की हे मी करणार म्हटल्यानंतर कसं करणार ते दाखवलं. तसंच शिक्षणाच्या बाबतीत मी बोललो जे मुंबईमध्ये केलेलं आहे. तसंच शेतकऱ्यांचं मगाशी नितीनजींनी पण जी भूमिका मांडली की कर्जमुक्ती हे एक त्या वेळेचं एक प्रासंगिक इलाज आहे. परंतु शेतमालाला योग्य दराने भाव देणं हा त्याच्यावरचा इलाज आहे. आणि त्याच्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल की जेणेकरून ते झाल्यानंतर मला खात्री आहे शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येणार. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेस राष्ट्रवादी नेते आपल्या संपर्कात आत्ताच कशाला सांगू. आल्यानंतर जर द्यायचा ठरवला प्रवेश कारण आधी बघावं लागेल ना. नाही तर मग लढलो का. उद्धव जी 2 सवाल है. एक तो महालक्ष्मी रेस कोर्स को लेके है जो आप लोग अपोज कर रहे हैं. अभी सरकार की तरफ से उसको क्लियरेंस मिल गया है तो आप सरकार किसको क्लियरेंस मिला है. on MADC has given a proposal. The government has said they are okay with it, but it's in. नहीं ओके कशाला थीम पार्कला. हेलीपोर्ट. हाँ, जो होने वाली बात नहीं होने वाली बात है उसको ओके करके क्या मिलेगा उनको. सर दूसरी चीज है कैंपा कोला को लेकर आप लोग कुछ लॉ के बारे में बात कर रहे हैं, ऑर्डिनेंस के बारे में बात कर रहे हैं. नहीं, कैंपा कोला को लेकर हम कोशिश कर रहे हैं क्योंकि ये पिछले 20 साल से लड़ाई लड़ रहे हैं और ऐसे शायद और भी बिल्डिंग्स हो सकती है. लेकिन जब कैंपा कोला की बात हम सोचेंगे तो और भी सारे विषय ऐसे हैं और उसमें बहुत सारे जिसे हम कहते हैं कि गरीब जनता भी है उनके भी घरों का सवाल आएगा. तो सब मिलाकर उसको सोचना पड़ेगा. सर पण कॅम्पा कोला फक्त ही धनदांडग्यांसाठी आहे म्हणून ती वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर बाकीच्या ठिकाणी बघितलं गेलं म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की नुसतं कॅम्पा कोला म्हणून धनदांडगे आणि बाकी नुसते असं काय नाही. कॅम्पा कोलामध्ये सुद्धा सारी लोक आहेत. परंतु एखादा निर्णय घेताना कुठे त्याचा दुष्परिणाम होणार नाही ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा जर का कुठे अशा काही गोष्टी असतील तर त्याचा त्यांना किती उपयोग होईल ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. आदित्य जी, आपने शायद मीटिंग में कही है, आप जो सभा आपने बुलाई थी लोगों को, अपने कार्यकर्ताओं को, शिव सैनिकों को, कि महाराष्ट्र के जो युवा वर्ग हैं और भी जो प्रौढ़ हैं उनसे सोशल मीडिया के थ्रू जबरदस्त तरीके से वोटर से जुड़े. तो कितने लाख लोगों को आपने टारगेट किया. कैसी टीम बन चुकी है आपकी. आप देखेंगे जब हम जीतेंगे विधानसभा तब देखा जाएगा. उद्धव जी सवाल आदित्य ने बीच में कही कि 100% राजनीति होनी चाहिए. जो बाला साहब का स्टेटमेंट हुआ करता था उसको बदलने. क्या आप उससे सहमत है. क्या आप शिवसेना. नाही, एक मिनिट. ह्याचं मी त्यावेळी पण बोललेलो अलिबागमध्ये, आज पण तेच बोललो की जेव्हा 100% राजकारण करून सत्ता आली 95 ते 99 जे काम झालं तेच समाजकारण पूर्ण 100% येऊ शकलं. कारण सत्तेतून जास्ती ताकद मिळते समाजकारण करायला. आणि तसंच बीएमसीतून जे आम्ही करून दाखवतोय तेही समाजकारण आहे. जी सत्ता होती आमच्याकडे तेही समाजकारण होतं आणि जे येणारी सत्ता आहे ती लोकांची सत्ता असणार, लोकांची सेवा करायला सत्ता असणार आणि म्हणून समाजकारण 100%. तुमची जी ब्रीदवाक्य असेल का त्याचा 100% राजकारण समाजकारणासाठी नक्की. तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे त्याचं. ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता जो आम्ही केला, इतर जी काही कामं केली ती समाजासाठीच ना. त्याच्यामुळे त्याचा शेवटी चांगला उपयोग हा समाजासाठी होतो. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. एवढं बोलून तुम्ही काय दाखवाल असं मला काय वाटत नाही. परंतु आपल्या प्रेमाबद्दल आभारी आहे आणि जे आम्ही करू ते चांगलंच करू एवढा विश्वास तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.